हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय सेकंड मिनी ब्लॉग. माझा पहिला ब्लॉग तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल. बिकॉज ऑफ सम रिझन्स मला तो डिलीट करावा लागला. बट दिस इज माय सेकंड ब्लॉग अँड आय एम गोइंग टू अ स्मॉल ट्रिप विथ माय फॅमिली. तर आम्ही चाललो आहे पन्हाळा फोर्टवर. ऑन द वे असताना शॉप दिसल्यावर विसरलेलं साहित्य आठवलं. मग काय गाडी थांबवली आणि साहित्य घेऊन आम्ही पोहोचलो लोकेशनवर. सगळे आपापल्या कामाला लागले. बट विदाऊट चाय एनी वर्क इज इम्पॉसिबल. जेवणाची तयारी सुरू झाली आणि व्हेजिटेरियन शेफने नॉनव्हेज बनवायला सुरुवात केली. तर म्हटलं थोडे फोटोज क्लिक करून घेऊया. माझी फेवरेट डिश बनत आहे आणि मला का बांधून ठेवलं आहे म्हणून हा दंगा करत होता. जेवणाचा खमंग वास सुटलेला असताना बाहेरील आणखी कोणी ॲड होऊ नये म्हणून आमच्या छोट्या पॅकेटने लगेच गेट लावून घेतला. दिस इज नॉट फेअर म्हणून हा रुसून बसला. तुझ्याकडे बॅग नाही आहे का? हे घे, तुला माझ्याकडून गिफ्ट म्हणणारा हा आमचा कारागीर. जेवण अजूनही तयार नव्हतं. मग म्हटलं थोडं फिरून येऊया. जवळच जायचं होतं म्हणून गाडी न घेताच गेलो. पण पुढे गेल्यावर समजलं ज्या लोकेशनला जायचं आहे ते इथून 1 किलोमीटर लांब आहे. मग काय, 2 टायरच्या गाडीने आम्ही पुढचा रस्ता पार केला. फायनली द वेट इज ओव्हर. जेवण तयार झालं. सगळ्यांनाच खूप भूक लागल्याने सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. देन फायनली वी रिच्ड अवर मेन लोकेशन पन्हाळा फोर्ट. अँड वाव, इट्स अ सो ब्युटिफुल व्ह्यू. हा सुंदर व्ह्यू पाहून आम्ही पुढे गेलो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल प्लेस अंबरखाना, जे धान्य साठवण्यासाठी बनवलं होतं. त्याचबरोबर किल्ल्याच्या संरक्षणासाठी याचा उपयोग केला जायचा. आणखी काही स्पॉट पाहिले जे मी शूट नाही करू शकले आणि थोडा वेळ या बागेत बसून आम्ही 3 दरवाजा पाहायला गेलो. अँड दिस इज द बॅक साईड ऑफ 3 दरवाजा. इथे आम्हाला एक विहीर पाहायला मिळाली जी कोल्हापूरच्या रंकाळ्याशी कनेक्ट आहे असे आम्हाला सांगण्यात आले. हे खरं आहे की नाही मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो अशी होती आमची स्मॉल बट स्वीट वन डे ट्रिप. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.